साहेब 5 जण जाऊ दे हार घालायचा नाही हो साहेब आपण माहिती की एक कोण बदल देत नाही ओबीसीतून आरक्षणाने सगळे सर्वच आमदारी सर्व घेतल्याशिवाय माघार नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी कितीही दावे टाकले आपल्याला राजकारण करायचं पण जर ओबीसीतून आरक्षण न दिलं तर सगळ्याचा सुप्रसाद केल्याशिवाय माघार नाही. आपल्या लेकरापेक्षा मोठं कोणी नाही आणि ही लढाई आपले स्वतःचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मी आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब सगळ्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे म्हणून हा संघर्ष सुरू आहे. आणि कशाला बोलतात तुम्ही ध्यान करून तुम्हाला आरक्षण भेटलं का काय बोल आपण म्हणतो धन्यवाद. तुम्ही खाली उतरून वर चढा उतर खाली हॅलो मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला आणि पुढे जायचं 10% आरक्षण सरकारनं दिलं आणि आपली मागणी ओबीसी आरक्षण सरकारचं म्हणणं आहे विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांचं परवाचं स्टेटमेंट आहे. मला आता सांगा 10% आरक्षण दिल्यामुळे प्रचंड खुशी आणि समाधानी देगाव मधल्या प्रत्येक माणसानं स्पष्टपणानं सांगा आणि आरोळी मुंबईपर्यंत गेली पाहिजे तुम्हाला 10% मान्य आहे का? हे आरक्षण चुकत नाही. पुन्हा आपल्या लेकराचा वाटोळा होणार आणि ही लढाई आपल्या लेकरासाठी कोणाला विरोध करण्यासाठी नाही. भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करायचा म्हणून आपलं आंदोलन नाही. आपलं आंदोलन आपले लेकर मोठे व्हावेत म्हणून. पण जर एखाद्याने विरोध केला तो आपला नाही. कारण आपल्या लेकरापेक्षा आपल्याला आता मोठं कोणी नाही. आपले लेकर मोठे करण्यासाठी ही लढाई राजकीय नेते आपले पोरं मोठे नाही करू शकत. आपल्या पोरांना आरक्षण दिलं आपले लेकर राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनणार आहे आणि स्वतःच्या लेकरासाठी आपल्याला आता लढायचं. कधी काही गरज पडली तर मी सुद्धा माझं कुटुंब सारून बाजूला सारून तुम्हाला मायबाप मानला नाही. कधी काही गरज पडली आशीर्वाद द्या आणि ताकदीन माठी शोभा तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मेलं तरी एक इंच हटणार नाही शब्द तुम्हाला देतो.